नमस्कार, वंदे मातरम. मी तुषार निकम. आम्ही भारत वायर रोप कंपनीच्या संदर्भात हे फेसबुक लाईव्ह करत आहोत. आम्ही गेल्या 3-4 दिवसापूर्वी भारत वायर रोप कंपनीच्या गेटजवळ म्हणजे रोडवर बाहेर गेटसमोर आम्ही फेसबुक लाईव्ह केलं. आमच्यासोबत शेतकरी पण होते, हा पवन कोष्टी पण होता आणि तिथे आम्ही शेतकऱ्यांचे पण विचार लोकांपर्यंत पोहोचवले, याचाही पोहोचवला. तर त्यानंतर याला कंपनीतल्या अधिकारी पदावरचा माणूस, त्याचा मोबाईल नंबर आहे आणि त्या नंबरवरनं याला धमकी आली आणि धमकीत तो असं सांगतोय की मी शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष आहे असं सांगितलं ना. तर असं सांगून तो याच्याशी बोलत होता. आता तू बोल. नमस्कार, मी पवन कोष्टी. मी मागेल आता आम्ही लाईव्ह वगैरे केलं होतं, शेतकऱ्यांचंही दाखवलं होतं की इथं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होते, मलाही कामावरून काढलं. त्याच्या संदर्भात आम्ही लाईव्ह वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी अननोन नंबरवरून फोन आला. म्हणून मी विचारलं फोन बोलतोय. मला पहिले संशय आला की आयचारचाच आवाज वाटतोय. नाही म्हणे, मी जळगाववरून शिवसेना ऑफिसमधून बोलतोय म्हणे. तुझा काय रोल म्हणे, तू तिथं व्हिडिओ काढतोय, फोटो काढतोय म्हणे. म्हणतो साहेब, माझा असा अन्याय झालाय, माझं भविष्य खराब केलंय म्हणतो आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय, याच्याबद्दल बोललं पाहिजे म्हणून आम्ही बोलतोय आणि आम्ही लढत राहील, शेवटपर्यंत लढेल म्हणतो. मी आहे ते बोल म्हणे, तू असं तसं ते बऱ्याच गोष्टी ते बोलल्या. मग आम्हाला असं आहे ना, आमचे मंत्री आहे, संत्री आहे. म्हणतं ठीक आहे ना म्हणतो. मग तुम्ही मला मदत करणार आहे का कंपनीसाठी फोन केला? नाही म्हणे, तुझं मी परवा येतो तुला भेटतो असं तसं. म्हणतं ठीक आहे म्हणतं, भेटा. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी फोन केला तर ते हिंदीमध्ये बोलायला लागले. नंतर म्हणे, काय रे म्हणे, काय फोन करतोय ना तू कंपनीकडे फडकू नको, तुझे हातपाय काढून टाकू. तुला 2020 मध्ये वाचून गेला म्हणे, तू तेव्हा वाचून गेला म्हणे, आता वाचणार नाही म्हणे, आता करेक्ट कार्यक्रम करून टाकू म्हणे तुझा म्हणे, कंपनीकडे फडक लागलो. मी एकदम घाबरून गेलो, कट करून दिला फोन. मी शिवसेनाचं अधिकारी सांगितलं त्यांनी मला, पद अधिकारी बुवा, मी शिवसेनेच्या ऑफिसमधून बोलतोय बुवा. मी त्या हिशोबाने आज कंप्लेंट दिली, पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हा नंबर आहे, नंबर सांगतो मी. मोबाईल नंबर 8817 30 76 30 76 47. हा नंबर आहे. या नंबरवरून मला धमकी आली. या नंबरची मी आता तक्रार दिली आहे की हा नंबर चेक करावा, हा कोणता पदाधिकारी आहे, हा खरंच शिवसेनेचा आहे का शिवसेनेच्या नावाखाली मला धमकी दिली जाते. हे किशोर आप्पा साहेब पाचोऱ्याचे. आता बघा, तुम्हालाही मी सांगतोय की तुम्ही पण चेक करा की हा खरंच तुमचाच पदाधिकारी आहे का जळगाव जिल्ह्यातला. हा नंबर देतोय मी, मोबाईल नंबर. हा तुम्ही पण चेक करा आणि तुम्ही पण तक्रार करा. मी तर तक्रार केलीच आहे. आणि जळगावचे मंत्री आपले गुलाबराव पाटील, तुम्ही पण याची दखल घ्या की हा कोण आहे, हा भडवा. या भडव्याला तुम्ही तपासा, चेक करा, याची कंप्लेंट करा. कारण की बघा, हे पद शिवसेनेकडेच आहे. उद्योजक मंत्री हे कोण आहे, आपले शिवसेनेचे जे उदय सावंत साहेब, हे शिवसेनेचे जे. मग हे ते म्हणतात का वर्करांना चिरून टाका, मारून टाका, तुम्हाला त्रास असेल तर मारून टाका, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाका. मग संदेश कोणासाठी? या शिवसेनेच्या नावाने जर धमकी येत आहे, हे तुम्ही पण चेक केलं पाहिजे. ही माझी विनंती आहे, याच्यावर चौकशी लावा. जो कोणी दोषी असेल त्याला पकडून सांगायला वल्ल्या बांबूने फटके द्या. तुम्ही नका देऊ, कायदेशीर द्या, गुन्हा दाखल करून डिपार्टमेंटच्या थ्रू द्या. कारण की हे माझंच नाही, हे तुमचं सुद्धा, शिवसेनेचं सुद्धा नाव खराब करण्याचं काम आहे. हे खरंच शिवसेनेला मलिन करण्याचं काम आहे. म्हणजे शिवसेनेला तुम्ही नाव खराब होतंय तालुक्यामध्ये. आता हा जो संदेश आहे, हा सर्वजण माध्यमातून सर्वजण पाहणार आहे लाईव्ह मधून. तर हे उन्मेष पाटील आहे आपल्या इथले खासदार शिवसेनेचे, त्यांनीही दखल घेतली पाहिजे या कंप्लेंटची. त्यांनीही दखल घ्या की काय चाललंय. आता तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्यायसाठी फिरत होते. आपल्या तर तालुक्यातच शेतकरी आत्महत्या करायला मजबूर झाले या कंपनीमुळं. त्यांना न्याय कोण देणार आहे? तुम्ही पण काहीतरी आवाज उचला, करा कंप्लेंट. ही कंप्लेंट झाली, याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला सांगा. व्हेरी गुड. आता बघा, पवनवर जी आपबीती झाली, असा साहजिक जर दम दिला, गरीब पोरगा आहे, याला जर दम दिला तुझा कार्यक्रम करून टाकू वगैरे,
त्या नालायकाला पकडला पाहिजे, पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. रीतसर पोलिसांकडे अर्ज दिलेला आहे, पोलिसांनी निश्चित दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि जे जे आमदार खासदार मंत्री महोदय आहेत शिवसेनेचे, त्यांनीसुद्धा पोलिसांना याबद्दल सांगा की त्याची चौकशी करा आणि समोर आणा. याच्याकडे त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, त्या नंबरची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, तर तीसुद्धा चेक करा अशी आपणास विनंती आहे, आवाहन आहे. आणि गरिबाला न्याय मिळवून द्यावा ही कळकळीची विनंती आहे. तर हे लाईव्ह इथेच थांबू. धन्यवाद.